हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज। त्यासाठी इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत, जे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता पण ह्याचे साल काढून घ्यायचं आहे आणि मग मी तुम्हाला ते कापून दाखवणार आहे की कसे कापायचे आहेत आपल्याला फ्रेंच फ्राईज साठी। तर इथे मी एक पोळपाट घेते आणि आता आपण हे जे साल काढायचं आहे ह्याच्याने हे धुतलेले बटाटे असे व्यवस्थित साडून घेऊया। हे पहा, संपूर्ण ह्याची साल काढून घ्यायची आहे। तुम्हाला जसे मिळतील तसे, पण शक्यतो लांबट आकाराचे जर बटाटे घेतले ना तर फ्रेंच फ्राईज छान लांब लांब होतात। असे आपण सगळे बटाटे तयार करून घेणार आहोत। हे पहा, इथे मी बटाटे साळून घेतलेले आहेत। आता आपण ते फ्रेंच फ्राईज साठी कट करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी पाण्याचं पातेलं घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण फ्रेंच फ्राईज कट करून लगेचच पाण्यात टाकणार आहे, नाहीतर मग बटाटे काळे पडतील। तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, ह्याचं थोडंसं पुढचा भाग, मागचा भाग कापून घेणार आहोत आणि मग हे असे आपण चौकोन कापणार आहोत। हे पहा, आणि आता हे असे उभे उभे आकार आपण कापणार आहोत फ्रेंच फ्राईज सारखे। हे पहा, हे पहा, बघू शकता तुम्ही। आणि हे आपल्याला लगेचच पाण्यात टाकायचे आहे। हे पहा, एक बटाटा पण चिरलेला आहे। हे गोल भाग तुम्ही भाजीला वापरू शकता, नंतर मी अजून एक बटाटा तुम्हाला कट करून दाखवते। पहिले आपल्याला टॉप लेयर फक्त थोडासा ट्रिम करायचा आहे आणि त्यानंतर मग हे असे बटाट्यांचे भाग करायचे आहे। आणि असे फ्रेंच फ्राईजचे स्लाइसेस कापून घ्यायचे आहे। हे पण बघू शकता तुम्ही। असे आपण आता बटाटे सगळे कापून पाण्यात टाकून घेणार आहोत। हे पहा, इथं पाणी उकळलेलं आहे आणि पाणी उकळलं की त्याच्यात आपण फ्रेंच फ्राईज टाकणार आहोत। पाण्यातून मी स्वच्छ धुवून काढलेले आहेत फ्रेंच फ्राईज। ते फक्त आपण पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवणार आहोत, म्हणजे कमीत कमी फक्त 3 मिनिटं ठेवायचे आहेत। हे पहा, पाणी गरम आहे तर झाऱ्याच्या साहाय्यानेच टाका, नाहीतर पाणी तुमच्या अंगावर उडेल गरम। हे पहा, आता या उकळत्या पाण्यात आपल्याला हे फक्त 3 मिनिटं ठेवायचं आहे। 3 मिनिटं हे राहिले की मग आपण हे काढून घेणार आहोत। हे पहा, 3 मिनिटं झालेले आहे। तर आता आपण हे बटाटे जे आहे पाण्यातून काढून एका कॉटनच्या कपड्यावर टाकायचे आहे। तुम्ही जुनी ओढणी, टी शर्ट काही घेऊ शकता, पण ह्याचं पूर्ण पाणी आपल्याला तेलात टाकायच्या आधी सुकवून घ्यायचं आहे। जर तुम्ही तसं नाही केलं तर तेल तुमच्या अंगावरती खूप उडू शकतं जेव्हा तुम्ही हे तेलामध्ये टाकाल। तर तेव्हा या तर तुम्ही टिश्यू पेपर वगैरे वापरा किंवा एखादं कॉटनचं कापड। हे पहा, असे मी कपड्यावर काढून घेतलेले आहे। आता आपण हे सुकवून घेऊया ह्याचं पाणी। हे पहा, ते तेल एकदम मस्त कडकडीत तापलेलं आहे। तर मी एक फ्रेंच फ्राय टाकून बघितलेलं आहे की तेल तापले की नाही। आता आपण हे जे कपड्यावर काढून ठेवले होते ना फ्रेंच फ्राईज, ते छानपैकी कोरडे झालेले आहेत। आता आपण हे तेलामध्ये तळणार आहोत।
ह्याला आपल्याला कलर नाही द्यायचा आहे, फक्त जस्ट थोडंसं तळायचं आहे. तळू नये, आपण ह्याला पूर्ण 10 मिनटं थंड करणार आहे आणि पूर्ण थंड झाल्यावर मग परत डबल ह्याला तळणार आहे, तर ते क्रिस्पी होतात. जर तुम्ही एकदाच तळलं तर हे क्रिस्पी होत नाही, थोड्या वेळाने ते नरम पडून जातात. त्यामुळे तसं करू नका, पहिले तळून घ्या आणि मग नंतर त्याला 10 मिनटं थंड करा, पूर्ण 10 ते 20 मिनटं, आणि मग परत डीप फ्राय करा. मग तुमचे एकदम क्रिस्पी फ्रेंच फ्राईज तयार होतील. हे फक्त आपल्याला थोडासाच वेळ तळायचे आहे आणि लगेच काढून घ्यायचे आहेत. ही पहा, आता मी एक ताट घेतलेलं आहे, त्याच्यात मी आता हे फ्रेंच फ्राईज काढत आहे. आपण जादा से जादा फक्त 15 ते 20 सेकंदच ठेवलेलं आहे हे तेलामध्ये, अजिबात त्याला कलर येऊ द्यायचा नाही आहे. आता हे काढून आपण पूर्ण थंड करायचे आहे. तसेच आपण थोडे थोडे घेऊन तळत जाणार आहे, एक 10-20 सेकंद, आणि मग काढून घेणार आहे आणि परत डबल डीप फ्राय करणार आहे त्याला. म्हणजे ह्याला खूप छान क्रंच आणि कलर पण येतो. आणि हे तुम्ही सिंपल सॉल्टेडही खाऊ शकता. ह्याच्यात मी मीठ नाही टाकलेलं उकडताना, तेव्हा वरून आपण ह्याला मीठ टाकणार आहे, कारण मॅकडॉनल्ड्स आणि कुठेही जर तुम्ही जर फ्राईज घेतले तर ते वरूनच मीठ टाकून देतात. तर एक पिरी पिरी दाखवणार आहे मी तुम्हाला. पिरी पिरी रेडीमेड मसाला मिळतो, तो टाकून आपण बनवायचे आहे, आणि एक सिंपल सॉल्टेड. तर ते मी दाखवते तुम्हाला पुढे की आपण काय करणार आहे. एक 10-20 सेकंदच ठेवायचं आहे, जास्त वेळ फ्राय करायचं नाही, आणि फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे, म्हणजे छान असे ते फ्राय होतील. जर तुम्हाला हे फ्रेंच फ्राईज जे आहेत, हे जे आपण उकडलेले आहेत, जर हे फ्रेंच फ्राईज जर तुम्हाला स्टोर करायचे असतील, तर हे जेव्हा आपण गरम पाण्यातून काढतो आणि असे कोरडे करून घेतो, तेव्हा आपण हे कॉर्नफ्लोअरमध्ये मिक्स करायचे आहेत, थोडेसे कोरड्या कॉर्नफ्लोअरच्या पिठामध्ये, आणि जास्तीचा कॉर्नफ्लोअर काढून टाकायचा, आणि हे असंच आपण फ्रीझरमध्ये स्टोर करू शकतो, आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही ते काढून फ्राय करून खाऊ शकता. हे पहा, आता मी काढून घेत आहे. आपल्याला जास्त कलर येऊ नाही द्यायचं आहे आपल्याला. हे पहा, आता आपण हे 10 मिनटात थंड करून घेऊया आणि मग परत डीप फ्राय करूया. हे पहा, आता आपण फ्रेंच फ्राईज दुसऱ्या वेळेस परत तळून घेत आहोत. ते इथे मी झाऱ्या घेणार आहे, झाऱ्यामध्येच घ्यायचे आहेत आपल्याला, कारण तेल गरम आहे, तुम्हाला भाजू शकतो. आणि आता आपण हे डबल फ्राय करत आहोत. डबल फ्राय केल्यावरती ह्या खूप छान कुरकुरीत होतात फ्रेंच फ्राईज, आणि पटकन तयार होतात. हे पहा, आपले फ्राईज आता मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आपण हे काढल्या याच्यावर मीठ टाकायचं आहे. हे पहा, किती छान कलर आलेला आहे आपल्या फ्राईजला. आता आपण ह्याच्यावरती लगेचच मीठ टाकणार आहोत. हे पहा, गरम असतानाच ह्याच्यावरती मीठ टाकायचं आहे आणि ह्याला असं टॉस करून घ्यायचं आहे. हे आपले सॉल्टी फ्राईज तयार आहेत. हे मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा, इथे माझ्याकडे रेडीमेड पिरी पिरी मसाला आहे, तो मी ह्याच्यावरती टाकत आहे. आणि आता तो आपण ह्याच्यामध्ये या गरम गरम फ्राईजमध्ये मिक्स करणार आहे. हा आपला आहे सिम्पली सॉल्टेड. ह्याच्यावर तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता. आणि हे आहेत आपले पिरी पिरी फ्राईज रेडी. आता मी ह्याची प्लेटिंग करून दाखवते तुम्हाला.
हे पहा आपले पेरी पेरी फ्राईज आणि हे आहेत सॉल्टी फ्राईज. कसे दिसतात ते? दिसतात ना यम्मी यम्मी आणि क्रिस्पी क्रिस्पी. असे फ्राईज तुम्ही घरी बनवून पहा. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर कळवा. तुमचे काय प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये विचारा. आणि माझी रेसिपी आवडल्यास माझे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.